मला दुसरा स्ट्रोक येण्याची चिंता आहे. मला वाटतं की पहिल्या वर्षात मी जास्त काळजी घेतली, पण हळूहळू मी काहीसा फक्त दुय्यम झाला. तुम्ही फक्त इतर गोष्टी करण्याच्या प्रयत्नात इतके व्यस्त आहात की तुम्हाला तुमच्या स्ट्रोकची चिंता वाटत नाही. आणि आता मला स्ट्रोक व्यतिरिक्त हृदय, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक गोष्टींसाठी गोळ्यांवर अवलंबून राहावे लागले आहे. तर या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत आहेत की तुम्हाला टिकवून ठेवायच्या आहेत आणि तुम्ही त्याशिवाय करू शकता असे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करता. पण अर्थातच तसे नाही. माझा शाकाहारी आहार अजूनही आहे, मी अजूनही शाकाहारी आहे, पण मी आता फक्त पालेभाज्या खात नाही. एवढंच, मला दुसरा स्ट्रोक येऊ नये म्हणून. मी व्यायाम करतो, माझे रक्त तपासणी नियमितपणे करून घेतो, रक्तदाब नियमितपणे तपासतो. सध्या मी घेत असलेल्या औषधांमध्ये वॉरफरीन, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या, हृदयाच्या गोळ्या आणि उच्च रक्तदाबाच्या गोळ्या आहेत. त्या नियमितपणे घेतो. आणि हो, एवढंच, तुम्हाला त्याच्यासोबत जगावं लागतं. मी माझ्या आहारात आणि आमच्या कुटुंबाच्या आहारात बरेच बदल केले आहेत. आम्ही आता ऑलिव्ह तेलात स्वयंपाक करतो. आम्ही जास्त लोणी वापरत नाही. आम्ही तेलात तळणे, जास्त तळलेले पदार्थ खाणे आणि अधिक फळे आणि भाज्या आणि कडधान्ये खाणे. मी दररोज व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो. मी घरात जागेवर धावतो, हातांनी व्यायाम करतो. मी योगा करायचो, त्यामुळे मी योगाच्या काही हालचाली करायचो. आणि मग आठवड्यातून 3 वेळा जिमला जायचो. ते थांबलं. पण मी अजूनही व्यायाम करतो जेव्हा मी माझ्या कामासाठी पत्रके वितरित करतो आणि माझ्या घर विक्री आणि मालमत्ता प्रचारासाठी. तर त्या दृष्टीने मला वाटतं की मी थोडं चालतो. आणि हो, एवढंच, काही गोष्टी मी सांगू इच्छितो. जर कोणाला त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता असेल किंवा स्ट्रोक होण्याची भीती असेल, जर त्यांना माहीत असेल की त्यांना रक्तदाब आहे, तर तो नियमितपणे तपासून घ्या आणि औषध घ्या. जर तुम्हाला मायग्रेन होत असेल तर नक्कीच त्याची तपासणी करून घ्या. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की होय, जर तुम्हाला भीती वाटत असेल, मला वाटतं की रक्तदाब हे मुख्य लक्षण आहे की पुढे काहीतरी समस्या असू शकते. मी कोणालाही सल्ला देईन की उच्च रक्तदाब असल्यास किंवा फक्त तपासून घ्या आणि नियमितपणे तपासणी करा. प्रतिबंध करणे फक्त गोळ्या घेऊन इतके सोपे वाटते जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल, परंतु स्ट्रोकनंतर परत येणे खूप कठीण आहे. होय, ठीक आहे. मी कोणाला सांगू इच्छितो की स्ट्रोक टाळण्यासाठी तुम्ही वार्षिक तपासणी करावी, जर तुम्ही 40 किंवा 50च्या वयात असाल. आणि तुम्ही नेहमीच निरोगी आहात असे समजू नका, कारण माझ्या बाबतीत मला वाटले की मी निरोगी आहे, परंतु प्रत्यक्षात मला अनियमित हृदयस्पंदन होते, जे मला माहीत नव्हते. तर आणि तुम्हाला माहीत असले पाहिजे की जर तुम्हाला कधी वाटले की तुम्ही लक्ष देत नाही आणि तुम्हाला डोकेदुखी आहे, आणि जर तुम्हाला चक्कर येत असेल आणि किंवा खूप थकवा येत असेल किंवा नीट झोप येत नसेल, तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी लागेल.
माझ्या बाबतीत माझ्या स्ट्रोकच्या आधी माझ्या शरीराने मला 4 आठवड्यांपूर्वी एक चेतावणी दिली होती. आणि मी माझ्या जेवणानंतर आणि मी घरी परतलो आणि दारात पाऊल टाकल्यानंतर मला चक्कर येत होती आणि डोकेदुखी आणि माझ्या डाव्या बाजूला कमजोरी जाणवत होती. आणि मग मला माहीत नव्हते की ते कोणतेही स्ट्रोक लक्षण किंवा चेतावणी आहे. आणि मग मी 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 उलट्या केल्या आणि मला वाटले की ते अन्न विषबाधा आहे कारण मी नुकतेच जेवण केले होते. तर यामुळे मला स्ट्रोकच्या लक्षणे आणि चेतावणी संकेतांकडे दुर्लक्ष करायला लावले. त्यामुळे मी लोकांना सल्ला देतो की जर तुम्हाला काही असे वाटत असेल की तुम्ही तुमच्या हातापायांपैकी कोणत्याही भागावर नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय गंभीर डोकेदुखी होत असेल, तर तुम्हाला डॉक्टरांकडे जावे लागेल. खरे तर मला दुसरा स्ट्रोक येण्याची चिंता आहे, परंतु माझ्या जीपीने मला सल्ला दिला की मी प्रतिबंधात्मक औषधे घेत राहिल्यास मी स्ट्रोक कमी करू शकतो. म्हणून मी त्याचे ऐकतो. माझा जीपी नेहमीच मला माझ्या मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल पातळीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देतो कारण ते म्हणाले की त्यापैकी काही स्ट्रोकच्या घटनांवर परिणाम करू शकतात. म्हणून मी माझ्या मधुमेह कमी करण्यासाठी औषधे घेतो आणि मी दर महिन्याला रक्त तपासणी करतो. माझ्या रक्त तपासणी आणि रक्ताच्या गुठळ्या समस्या तपासण्यासाठी. आणि मी दर 3 महिन्यांनी माझ्या कोलेस्ट्रॉल पातळी किंवा मधुमेह आणि माझ्या रक्ताच्या स्थितीची तपासणी करतो. ओह, मी खरोखरच शिफारस करतो की तुम्ही तुमच्या जीपीकडे जा आणि जर तुम्हाला काही असेल तर डोकेदुखी, हृदयाशी संबंधित काहीही, फक्त तुमच्या जीपीकडे थेट जा. तेच मी करायला चुकलो आणि कोणालाही जो ऐकत आहे, पाहत आहे, तो माझा सल्ला आहे. फक्त तुमच्या जीपीकडे थेट जा, कारण ते तुम्हाला काय चुकतं ते सांगू शकतात आणि तुम्हाला हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, काहीही होण्याचा धोका आहे का? तर हा माझा लोकांना सल्ला आहे. माझ्या बाबतीत मी माझ्या स्ट्रोकच्या आधी माझ्या जीपीकडे गेलो नाही कारण ते खूप महाग होते. तुम्हाला माहीत आहे, माझ्या जीपीकडे जाणे पण आता मला कळले आहे. तुम्हाला माहीत आहे, मला माझ्या जीपीकडे जावे लागेल. म्हणजे मला वाटतं की मी जे पैसे टाकाऊ पदार्थांवर किंवा इतर खाद्यपदार्थांवर खर्च केले ते माझ्या जीपीसाठी खर्च केले असते. म्हणून माझ्यासाठी मी फक्त सांगू इच्छितो की तुम्हाला माहीत आहे, कोणालाही जो त्यांचे पैसे दारू किंवा सिगारेट किंवा काहीतरी अशा गोष्टींवर खर्च करतो, जर तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला समस्या आहे, तर थेट तुमच्या जीपीकडे जा आणि ते पैसे वाचवण्यासारखे आहे. तुम्हाला माहीत आहे, इतर गोष्टींवर खर्च करण्याऐवजी ज्या तुम्हाला चांगल्या वाटतात, पण अरे, माझ्याकडे बघा. जर मला वाटतं की मी माझ्या जीपीकडे गेलो असतो, तर कदाचित ते घडले नसते किंवा त्याने माझ्यात काहीतरी शोधले असते. पण कारण मी तिथे गेलो नाही, तर माझा स्ट्रोक झाला. त्यामुळे हा माझा एकमेव सल्ला आहे की तुम्हाला माहीत आहे, तुमचे पैसे खर्च करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला माहीत आहे, तुम्ही बरे नाही किंवा काहीतरी, होय, एक मायग्रेन, धूसर दृष्टी, तुमच्या जीपीकडे थेट जा आणि तुम्हाला माहीत आहे, ते दारू किंवा धूम्रपानावर वाया घालवू नका. माझा सल्ला आहे. तरीही मी सुचवेन की तुम्हाला माहीत आहे, वैद्यकीय तपासणीसाठी जा. तुम्हाला माहीत आहे, विशेषतः तुमच्या रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलसह त्या गोष्टी तपासण्यासाठी. आणि मला वाटते की माझ्यासाठी, होय, फक्त जरी तुम्ही दरवर्षी
वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यांनी एकदा जा आणि नंतर असे काहीतरी करा जेणेकरून असे काही होऊ नये स्ट्रोक टाळण्यासाठी. कारण जरी कधी डॉक्टरांनी सांगितले होते, मला उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल होता, मला समजले नाही की होय, यामुळे स्ट्रोक होऊ शकतो. मी माझी जीवनशैली बदलली आहे. म्हणजे माझ्या खाण्याच्या सवयींमध्ये तुम्हाला माहीत आहे, मी फक्त अधिक निरोगी खातो. मी देखील माझा ताणतणावाचा स्तर तो ताणतणावापासून तणावमुक्त झाला आहे. असे म्हणताना तुम्हाला माहीत आहे, मी शेवटी त्या सामान्य गोष्टी पूर्णपणे करायला परत येईन, परंतु फक्त वेगळ्या पद्धतीने करतो. आणि तुमची संपूर्ण जीवनशैली बदलली आहे. आणि तुम्ही गोष्टी कशा करता आणि तुम्ही गोष्टी कशा करता आणि तुम्ही काय खाता नाही, त्यामुळे तुम्हाला त्या सर्व वेगवेगळ्या गोष्टींची जाणीव होते. मी सध्या घेत असलेल्या औषधांमध्ये एस्पिरिन, कोलेस्ट्रॉलसाठी लिपेक्स आणि उच्च रक्तदाबासाठी इनाबेस आहे. मी सुरुवातीला वारफेरिन घेत होतो, पण मी त्यातून बाहेर पडण्याचा निर्धार केला होता. पण असे म्हणताना औषधे घेणे तुमच्यासाठी खूप चांगले आहे. आणि एक गोष्ट मी सांगू शकतो की मी खरोखर डॉक्टरांचे ऐकतो. मी सल्ला ऐकतो, मी औषध ऐकतो. जर तुम्हाला गोष्टींबद्दल खात्री नसेल तर फक्त विचारा, तुम्हाला माहीत आहे औषध कशासाठी आहे ते विचारा. मला असे आढळले की यामुळे मला समजायला मदत झाली, म्हणून औषध का घेतले. आणि होय, फक्त तुमचे औषध नेहमी घ्या. आणि साइड इफेक्ट्स, मला कोणतेही साइड इफेक्ट्स आले नाहीत. आणि तेथे मला वाटते की काही साइड इफेक्ट्स आहेत, परंतु मला कोणतेही साइड इफेक्ट्स आले नाहीत. आणि मी फक्त ही औषधे घेतो कारण मला माहीत आहे की यामुळे मला दुसरा स्ट्रोक होण्यापासून रोखण्यास मदत होते. आणि मी दुसरा स्ट्रोक होणार नाही असा ठाम निर्धार केला आहे. आणि औषधे घेत असताना हे तुम्हाला दुसरा स्ट्रोक होण्यापासून रोखणार आहे. बरं, मी माझा आहार अधिक निरोगी आहारात बदलण्यासाठी केलेल्या काही गोष्टी म्हणजे नियमित खाणे. होय, अधिक फळे आणि अधिक भाज्या खाणे. मी साखर आणि सर्व वेगवेगळे पदार्थ घेत नाही जे तुमच्या उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका वाढवतात. अधिक व्यायाम करणे आणि त्या सर्वांमध्ये फक्त खूप नियमित असणे. माझ्या शारीरिक क्रियाकलापांच्या पातळीत बदल झाला आहे आणि मी अधिक नियमित आहे. अधिक चालणे, पोहणे. मला पोहणे आवडते. आणि फक्त होय, जिम व्यायाम. आणि कधी ते फक्त अवलंबून असते. कधी मला वाटते की मी ते दररोज करू शकतो, आठवड्यातून 5 दिवस. पण अन्यथा फक्त नियमित राहण्याचा प्रयत्न करणे, किमान आठवड्यातून 3 दिवस. आणि सातत्याने हा व्यायाम करणे. पण फक्त चालणे शोधणे. फक्त चालणे खरोखर चांगले आहे. आणि लांब चालणे, तास चालणे, सायकल चालवणे आणि पोहणे, हेच मी करतो आणि आनंद घेतो. मी देऊ इच्छित सल्ला म्हणजे स्ट्रोक येण्यापूर्वी किंवा स्ट्रोक होण्यापूर्वी, विशेषतः माझ्यासारख्या लोकांना, वृद्ध लोकांना, 40 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना, तुम्ही वेळोवेळी निरोगी तपासणी करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जा, योग्य गोष्टी खा आणि तुमचे वजन पहा. आणि नेहमी जर तुम्ही आजारी असाल किंवा औषध घेत असाल तर तुमचे औषध घ्या. ते विसरू नका. आणि धूम्रपान, मी धूम्रपान करायचो. मी नक्कीच नाही. मी धूम्रपान करणाऱ्यांना खाली किंवा बाहेर येऊ देत नाही. म्हणून मी खूप पैसे वाचवले, तर तिथेच आहे. मी माझा आहार कसा बदलला ते म्हणजे मी सर्व फॅटीज कापून टाकले. आणि मी बटर घेत असे, पण आता फक्त मार्जरीन आहे. आणि तुम्हाला माहीत आहे, मी आयलंड फूड घेत असे, मी ते पूर्णपणे कापून टाकले. मी आता आणि नंतर जसे की रविवारी किंवा अशा काहीतरी गोष्टी घेतो, परंतु नेहमीप्रमाणे नाही जसे मी घेत असे. मी आता अधिक भाज्या घेतो. होय, मी आता त्याला सरावलो आहे कारण मी म्हटले की मला जिवंत राहण्यासाठी ते घ्यावे लागेल. आणि मी गेलो आणि आता मी त्याला सरावलो आहे. दुसरी गोष्ट,
तुम्हाला माहीत आहे, मी सोडली ती म्हणजे धूम्रपान. ते सोडणे कठीण होते. ते होते, मी सोडू शकलो कारण मी चालू शकत नव्हतो आणि मी दुकानात जाऊ शकत नव्हतो, त्यामुळे माझ्या मुलांनी मला त्यात मदत केली. त्यांनी सांगितले, नाही बाबा, त्यांनी माझ्याकडे असलेले सर्व धूम्रपान फेकून दिले. आणि त्यांनी जाणले की मी कार चालवू शकत नाही, दुकानात जाऊ शकत नाही. मला माझ्या मुलांचे आभार मानावे लागतील की त्यांनी धूम्रपान करण्यासाठी दिले नाही. त्यांनी पाहिले की मी खरोखरच धूम्रपानाची इच्छा होती, तुम्हाला माहीत आहे, आणि त्यांनी सांगितले, नाही, जर तुम्हाला बरे व्हायचे असेल तर तुम्हाला वर्षभर याशिवाय बाहेर जावे लागेल, तुम्हाला माहीत आहे. आता काही भाज्या आजमावा, आणि त्यामुळे ते सर्व छान, तुम्हाला माहीत आहे, जिग्सॉमध्ये बसले. तुम्हाला माहीत आहे, ते असे होते की भाज्या बसतात आणि चवकळ्या, तुम्हाला माहीत आहे, पुन्हा येतात. धूम्रपान नाही. हे माझ्यासाठी खूप चांगले काम करत आहे, तुम्हाला माहीत आहे, आणि हेच मी इतर धूम्रपान करणाऱ्यांना देतो. तुम्हाला माहीत आहे, प्रयत्न करा आणि तुम्हाला त्याच्याशी लढावे लागेल. तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, हे कठीण आहे. मला माहीत आहे की काही धूम्रपान करणारे आहेत, ते खरोखर कठीण आहे, ते परत येतील. पण आता काय, 6 महिने झाले आहेत मी एक घेतला आहे, तुम्हाला माहीत आहे. आणि ते खूप वेळ आहे, विशेषतः माझ्यासारख्या जड धूम्रपान करणाऱ्यासाठी. आणि माझ्या काही मित्रांनी माझ्या चेहऱ्यावर रंग पाहण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी माझ्याकडे रंग नव्हता, फक्त मृत. पण होय, हे खूप चांगले आहे. ती आणखी एक गोष्ट आहे, हे तुमच्या मेकअपसाठी चांगले आहे. जर तुम्हाला चांगले दिसायचे असेल, धूम्रपान सोडा. स्ट्रोक झाल्यानंतर आणि त्यांचे कारण काय आहे हे समजल्यावर माझ्या उच्च कोलेस्ट्रॉलमुळे ते बदलले. डॉक्टरांनी ते तपासले आहे, त्यामुळे मी योग्य अन्न खातो आणि माझे औषध घेतो आणि दररोज विशिष्ट प्रमाणात व्यायाम करतो, जरी ते फक्त विभागाभोवती फिरणे असेल किंवा इतक्या वेळा लहान शेडपर्यंत आणि परत, फक्त तोपर्यंत काहीतरी आहे. मी लोकांना स्ट्रोक टाळण्यासाठी नियमित कोलेस्ट्रॉल तपासणी करण्याचा सल्ला देईन. काय, आणि निरोगी आहार सर्वात महत्त्वाचा आहे. आणि तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम देखील करा. आणि कमी खा कारण मला माहीत आहे की मला माझे अन्न आवडते, पण आता मी एका दिवसात थोडेसे खाणे, असे काहीतरी करतो. आणि मी माझ्या औषधाबद्दल जागरूक आहे. मी ते एका विशिष्ट वेळी घेतो, आणि मी त्या गोष्टींबद्दल मी खूप काळजी घेतो, आणि मला वाटतं की मी त्याबद्दल काळजी घेतली तर मला पुन्हा स्ट्रोक येणार नाही. पण जर मी निष्काळजी झालो, तर ते माझं चूक आहे, दुसऱ्या कुणाचं नाही. अर्थात माझी निष्काळजीपणा. मी डॉक्टरांना भेटतो दर महिन्याला गोळ्यांसाठी. ते मला 1 वर्षासाठी गोळी देत नाहीत, ते मला दर 15 परत येऊन आणि माझ्या गोळ्या नव्याने देतात. आणि माझ्या औषधांचा नवा पुरवठा करायला, जर थोडा बदल करत असताना काही बदल झाला तर. आणि डॉक्टर येतात, मला वाटतं, आज येतात माझ्या रक्त तपासणीसाठी तपासणी करायला.